आपल्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती संयुक्तरित्या साजऱ्या करीत आहोत. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बापूसाहेब डॉक्टर एस टी सोनवणे सर यांना विनंती करतो की त्यांनी या दोन्ही विभूतींच्या प्रतिमांचं पूजन करावं. माननीय सोनवणे सर. धन्यवाद सर. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त विभूतींच्या या संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बापूसाहेब डॉक्टर एस टी सोनवणे सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असलेले आजचे प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक एम सावळे सर, त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक सी एन गडकरी, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक वाय एम यांगरे सर, प्राध्यापक के डी कदम सर, आपणा सर्वांचं सुरुवातीला सहर्ष स्वागत करतो. श्रोते हो, लोकमान्य टिळक हे अत्यंत जहालमतवादी विचारसरणीचे होते. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले लोकमान्य टिळक यांचं भाषा, व्याकरण, गणित, खगोलशास्त्र, संस्कृत या विषयावरती त्यांचं प्रचंड प्रभुत्व होतं. आपल्या लेखणीच्या जोरावर आणि वाणीच्या जोरावर त्यांनी इंग्रजी सत्तेला, त्यांच्या साम्राज्याला अनेक वेळा सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. त्यांची आज पुण्यतिथी. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले, कधी शाळा न शिकलेले, निरक्षर, अत्यल्प शिक्षण असलेले, परंतु पुढे थोर कवी, लेखक, कादंबरीकार, लोकशाहीर म्हणून ते प्रसिद्ध झाले. त्यांनी आपल्या साहित्यातून आणि शायरीतून समाजाचं प्रबोधन केलं. अशा दोन महान विभूतींचे आज एकाची जयंती तर दुसऱ्याची पुण्यतिथी आपण साजरी करीत आहोत. अनेक विचारवंत असं म्हणतात की 1 ऑगस्ट हा असा दिवस आहे की त्या दिवशी एका ज्ञान सूर्याचा अस्त झाला आणि दुसरा ज्ञानसूर्य जन्मास उदयास आला. अशा या दोन महान विभूतींच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय पुढच्या पिढीला व्हावा, त्यांच्या कार्याला आपण त्यांच्या स्मृतींना उजाळा द्यावा, त्यांना विनम्र अभिवादन करावे, यासाठी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्राध्यापक एम सावळे सर. सावळे सर हे गेल्या 32-33 वर्षापासून आपल्या महाविद्यालयामध्ये इतिहास विषयाचं अध्यापन करतात. त्याचप्रमाणे सध्या त्यांच्यावरती राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी म्हणून ते धुरा देखील सांभाळत आहे. असं विविधांगी व्यक्तिमत्व असलेले प्राध्यापक पी एम सावळे सर आज आपल्याला या दोघं महान विभूतींच्या कार्याचा परिचय त्यांच्या वाणीतून करून देणार आहेत. मी प्राध्यापक सावळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विचार मंथनास सुरुवात करावी. प्राध्यापक सावळे सर. नमस्कार. आवाज येतोय खोडके सर? हो येतोय सर, येतोय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर बापूसाहेब एस टी सोनवणे, माझे सर्व सहकारी प्राध्यापक व प्राध्यापक बंधू भगिनी व विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या महाविद्यालयात NSS तर्फे माझे प्राध्यापक गर्डे सर
त्याचबरोबर विद्यार्थी विकास प्रमुख अधिकारी माजी मित्र डॉक्टर खोडके सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज संपूर्ण भारतामध्ये लोकमान्य टिळकांची 101वी जयंती पुण्यतिथी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केली जात आहे. त्याचबरोबर लोकशाहीर अण्णा साठे यांची देखील 101वी जयंती ही साजरा केली जात आहे. दोघही व्यक्ती अतिशय तोलामोलाचे आहे. देश स्वातंत्र्यामध्ये असताना या दोघांचाही जन्म झालेला होता. स्वातंत्र्य मिळालं ते एकाएकी मिळालेलं नाही. त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला, उठाव करावा लागला, रक्त सांडावं लागलं. बुद्धिचातुर्याचा उपयोग करून इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये सुरुवातीला काँग्रेसच्या असंख्य नेत्यांनी परखडपणे या हिंदुस्थानची बाजू ब्रिटिशांसमोर त्यावेळी मांडलेली होती. आणि म्हणून आज ज्या आपण पुण्यतिथी आणि जयंती साजरी करत आहोत, ती साजरी करत असताना सुरुवातीला मी लोकमान्य टिळकांची परिचय म्हणण्यापेक्षा ज्यांनी आपलं आयुष्य देशासाठी खर्च केलेला होता त्या लोकमान्य टिळकांचा परिचय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्या समोर भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास जर आपण पाहिला तरी एकेकाळी काँग्रेसने या देशाचं नेतृत्व केलं. काळाच्या ओघामध्ये जहालवादी गट या देशामध्ये उदयास आला. क्रांतिकारकांनी देखील रक्त सांडून स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. तर एकीकडे गांधीजींनी देखील एक रक्ताचा थेंब न सांडता वेगवेगळी आंदोलनं करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि म्हणून या भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जर तर 28 डिसेंबर 1885 मुंबई शहरात गोकुळदास तेजपाल महाविद्यालयामध्ये 28 डिसेंबर 1885 वार होता, मंगळवार. या दिवशी भारतामधल्या 72 लोकांनी एकत्र येऊन ही इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन केली. त्याच्या अगोदर राज्यांमध्ये लहान मोठ्या संघटना होत्या. त्या संघटना एकत्र येत नव्हत्या. प्रत्येक संघटनेची विचारधारा वेगळी होती. आणि याच्यामुळे भारताचं नेतृत्व जर करायचं असेल, जनतेला संघटित जर करायचं असेल, तर त्याच्यासाठी 1885 काँग्रेस नावाची संघटना मुंबई शहरामध्ये गोकुळदास तेजपाल महाविद्यालयामध्ये स्थापन केली गेली. काँग्रेस शब्द लहानपणापासून आपण ऐकत आहोत. काँग्रेस म्हणजे संघटना, पक्ष, पार्टी किंवा गट की एकेकाळी 1885 काँग्रेस स्थापन झाली. नेमक्या काँग्रेसच्या इतिहासामध्ये 3 कालखंड पडत असतात. त्या 1885 ते 1905 अर्ज विनंत्या करून शांततेच्या मार्गाने इंग्रजांकडून आपले अधिकार प्राप्त करून घ्यायचे असं सुरुवातीला काँग्रेसच्या मोळावादी नेत्यांचं धोरण होतं. तो 19 जुलै 1905 मध्ये कर्जन नावाच्या व्यक्तीने बंगालची फाळणी केली. परिणामी मोळावादी विचारसरणी मागे पडली. 1905 ते 1920 या कालखंडामध्ये जहालवादी विचारसरणी भारतामध्ये पुढे येऊ लागली. आणि नेमकं या जहालवादी गटाचं नेतृत्व हे लोकमान्य टिळकांकडे आलं. की 1905 ते 1920 हा जो कालखंड आहे हा खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांचा कालखंड आहे. की मोळावादी विचारसरणी मागे पडलेली होती. 15 वर्ष झंझावाती असं नेतृत्व लोकमान्य टिळकांनी या हिंदुस्थानचं करण्याचं ठरवलं. तो म्हणावा लागेल की 1 ऑगस्ट 1920 टिळकांचं निधन झालं. की मोळावादी, जहालवादी, क्रांतिकारक एकीकडे टिळकांचे निधन झालेलं असताना 1920 ते 1947 या कालखंडामध्ये महात्मा गांधीजींनी वेगवेगळी आंदोलनं सुरू करून पुन्हा या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा विडा उचललेला होता. त्या हिंदुस्थानचा इतिहास जर आपण पाहिला की ज्याच्यामध्ये आज खऱ्या अर्थाने मला लोकमान्य टिळकांबद्दल बोलायचं आहे. भाऊ साठे
यांची थोडक्यात ओळख मी तुम्हाला आजच्या तासाला पुन्हा करून देणार, आजच्या व्याख्यानामध्ये पुन्हा करून देत आहे. त्या काँग्रेसचे जे 3 कालखंड पडतात त्याच्यामध्ये 1905 ते 1920 हा कालखंड जहालवादीने लोकमान्य टिळकांचा कालखंड म्हणून या भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासामध्ये ओळखला जात असतो. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे शिल्पकार म्हणून, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून, एक चांगले संपादक, पत्रकार, लेखक, इतिहासकार, गणित व संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान म्हणून लोकमान्य टिळक हे भारताच्या इतिहासामध्ये ओळखले जात असतात. लहानपणापासून आपण टिळकांचा परिचय करून घेत आहोत. तो टिळकांसारखा व्यक्ती भारताच्या इतिहासामध्ये की जहालवादी विचारसरणी या माणसाने अवलंबिलेली होती. कठोर अशी टीका या ब्रिटिश सरकारवर त्यावेळी या लोकमान्य टिळकांनी केलेली होती. गणित विषयाचे गाढे अभ्यासक म्हणून त्यावेळी ओळखले गेले होते. भारतामध्ये हिंदी भाषेला महत्व प्राप्त झालं पाहिजे याच्यासाठी त्यांनी त्यावेळी पुढाकार घेतलेला होता. तर 1919 मध्ये मुंबई शहरामध्ये कामगारांची ज्या लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली सभा घेतली गेली त्यावेळी लोकमान्य टिळकांनी कामगारांसाठी आपलं आयुष्य खर्च केलेलं होतं. त्यावेळी लोकमान्य टिळक म्हणत होते की मुंबई ही भांडवलदारांची नाही, तर मुंबई ही कामगारांची आहे. म्हणायचा मुद्दा एक की आपल्या श्रमावर आपलं रक्त या मुंबई शहराला खऱ्या अर्थाने एकेकाळी कामगारांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली होती. अशा लोकमान्य टिळकांनी खऱ्या अर्थाने 1905 पासून या भारताच्या राजकारणामध्ये सक्रिय भाग घेतलेला होता. लोकमान्य टिळकांचं लहानपणाचं नाव जर आपण पाहिलं, बोलताना आपण बाळ गंगाधर टिळक लहानपणापासून ऐकत आहोत, बोलत आहोत. तो लोकमान्य टिळकांचं बालपणाचं नाव केशव असं होतं. घरची परिस्थिती अतिशय सामान्य होती, कारण की सामान्य कुटुंबामध्ये असामान्य व्यक्ती जन्माला येत असतात. इतिहासामध्ये असे असंख्य दाखले आम्ही पाहतो की श्रीमंत घराण्यामध्ये आपण नेतृत्वात जन्माला आलो म्हणजे आपण शिक्षण घेऊन मोठे होत्या राजकारणामध्ये पुढे जाऊ असं नाही. तर सामान्य अतिसामान्य गोरगरीब कुटुंबामध्ये जन्माला आले. या देशाच्या इतिहासामध्ये महात्मा ज्योतिराव तर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत असंख्य महान नेते डोळ्यासमोर जरी आपण आणले तरी ते काही मोठ्या घराण्यामध्ये मोठ्या कुटुंबामध्ये जन्माला आले नव्हते. लोकमान्य टिळकांचे तेच झालं की नेमकं सामान्य कुटुंबामध्ये ते जन्माला आले. घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. लहानपणाचं त्यांचं नाव केशव असं होतं. घरची परिस्थिती सामान्य असल्यामुळे अनेक अडचणींना तोंड देऊन 1876 मध्ये मुंबई विद्यामधनं लोकमान्यांनी त्यावेळी BA ची पदवी आत्मसात केली. BA पदवी बरोबरच लोकमान्य टिळकांनी कायद्याचे अभ्यास केला, कारण देश पारतंत्र्यामध्ये जगत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या तरुणाने मुंबई विद्यापीठामधनं त्यावेळी कायद्याची आणि BA ची पदवी आत्मसात केली. शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळकांनी मनाशी खुंदाड बांधली की डोळ्यासमोर टार्गेट असलं पाहिजे, उद्दिष्ट असलं पाहिजे. त्यात मी शिक्षण घेत आहे, नेमकं मला काय बनायचं आहे आयुष्यामध्ये हा विचार मित्रांनो शिक्षण असताना आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. नेमकं शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळकांनी समाजकारण आणि राजकारण करण्याचं उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं होतं. तरुण वयामध्ये विचार त्यावेळी त्या लोकमान्य टिळकांनी आत्मसात केलेले होते की राजकारण आणि समाजकारण या दोघांमध्ये उतरून आपण या देशाची सेवा करायची हा उद्देश त्यावेळी टिळकांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला होता. तो एकीकडे ज्ञान प्राप्त करत असताना लोकमान्य टिळकांनी त्यावेळी आपल्या शरीराकडे लक्ष दिले की शिक्षण म्हणजे नुसतं 10 पुस्तकं वाचून आपण हुशार होऊ शकणार नाही. उघड्या डोळ्यांनी आपल्याला जगामध्ये खऱ्या अर्थाने जगायचं आहे. तुझे जगत असताना मन आणि मनगट या 2 गोष्टी 21व्या शतकामध्ये ज्या तरुणकडे असेल त्यांना ज्या जगामध्ये जगता येणार आहे मित्रांनो लक्षात घ्या. की टिळकांसारखा विद्वान जर आपण पाहिला की प्रचंड अज्ञान टिळकांकडे होतं, तर अशा शिकत असताना खास 1 वर्ष पुण्यामध्ये लवजी वस्ताद यांच्या तालमीमध्ये आपलं शरीर अतिशय पिळदार केलेलं होतं.
कारण की आज टेक्नॉलॉजीमुळे, विज्ञानामुळे, ज्ञानामुळे जग लहान झालेलं आहे, स्पर्धा वाढलेली आहे. प्रत्येक विद्यार्थी हा खेड्यापाड्यापर्यंत ज्ञान पोहोचलेलं आहे. तो असं जरी असलं की ही स्पर्धा, ज्ञान घेण्याची स्पर्धा जी आहे ती मात्र जीवनी स्पर्धा चालू आहे मित्रांनो जगामध्ये. लक्षात घ्या की ज्ञानाशिवाय प्रगती नाही, याच्याबद्दल वाद नाही. तू ज्ञानाबरोबर शरीरही आपलं व्यवस्थित मजबूत असलं पाहिजे, आणि आपलं मन चांगलं असलं तर आपले विचार चांगले असू शकतात. आणि नेमकं लोकमान्य टिळकांनी मित्रांनो विद्यार्थी दशेमध्ये 1 वर्ष त्यांनी खास लवजी वस्ताद की खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले असोत, लोकमान्य टिळक असोत, वासुदेव बळवंत फडके असोत, की यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी देखील त्यावेळी लवजी वस्ताद नावाच्या या पुण्यामधल्या महान क्रांतिकारकाच्या तालमीमध्ये घाम गाळून आपलं शरीर त्यावेळी तयार केलेलं होतं. कारण की जीव घेण्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं, पद, सत्ता, प्रतिष्ठा, मान, पॅकेज, पैसा यालाच जीवन म्हणायचं का? हा संशोधनाचा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो. की आजची तरुण पिढी आम्ही ज्ञानाबद्दल वागत नाही. आमच्यापेक्षा असंख्य हुशार विद्यार्थी आमच्या आयुष्यामध्ये आम्ही महाविद्यालयामध्ये पाहिले. तू ज्ञानाबरोबरच आज आम्हाला निर्व्यसनी तरुण पिढी हवी आहे. आज आम्हाला सुदृढ तरुण पिढी हवी आहे. कारण की कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं की ज्याची शरीर प्रकृती मजबूत असेल, मन मजबूत असेल, ते याच्याशी सामना करत होते, सामना करत आहेत. आणि नेमकं लोकमान्य टिळकांसारखा विचार व्यक्ती आपण पाहिला की लवजी वस्तादच्या तालमीमध्ये त्यावेळी लोकमान्य टिळकांनी खऱ्या अर्थाने 1 वर्ष घाम गाळून सुरुवातीला आपल्या शरीराकडे लक्ष दिलेलं. आज आमची तरुण पिढी बुद्धिमान आहे. तू पैशा मागे ती धावत आहे की एकीकडे पदवी, एकीकडे स्पर्धा परीक्षा, एकीकडे मानपान. याला जीवन का? याच्याने आमच्या हिंदुस्थानचे इतिहास बदलणार आहे का? की आम्हाला या भारतामध्ये खऱ्या अर्थाने आज देखील दुसरं स्वातंत्र्य आंदोलन जर करायचं असेल, समस्या काही मिटलेल्या आहे, तो असंख्य समस्या आजही भारतामध्ये आवाज आहेत. काही टिळकांच्या, गांधीजींच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन या देशामध्ये लढलं गेलेलं आहे. ते स्त्रियांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, नोकरदारांचे प्रश्न आहेत. प्रश्न तर अजूनही भारतामध्ये असंख्य आहेत. मग हे सोडवायचे असतील तर आम्हाला मजबूत मनाची आणि मजबूत शरीराची तरुण पिढी खरं म्हणजे शाळांमधनं तयार करण्याची गरज आहे. की लहान असताना मित्रांनो आम्हाला कोणता टीचर सांगत नव्हता लहानपणी, तू ते क्रॉस कंट्री असो, कुस्ती असो, कबड्डी असो, खो खो असो, मोठ्या मुलांचं पाहून आम्ही म्हणायचो की मैदानावर आपण काहीतरी केलं पाहिजे. तो आजची तरुण पिढी जर पाहिली, मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर 10-10, 12-12 तास जर मी त्याच्यावर बसून माझ्या शरीराकडे दुर्लक्ष करत असेल तर मात्र टिळकांची आठवण झाल्याशिवाय राहत. की 15 वर्ष देशाचं नेतृत्व करणारा व्यक्ती की याने शिकत असतानाच आपल्या शरीराकडे लक्ष दिलेलं होतं. तर एकीकडे 1833 मध्ये मेकावले नावाचे व्यक्ती भारताचा कायदेमंत्री झाला. त्यावेळी बेंटिक नावाचा व्यक्ती भारताचा गव्हर्नर जनरल होता. त्या बेंटिकने संपूर्ण भारताचा अभ्यास केला आणि त्याने मेकावले नावाच्या कायदेमंत्र्याला सांगितलं की भारतीय लोकांचं अज्ञान जर कमी करायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल. तेव्हा मेकावले नावाच्या त्या कायदेमंत्र्याने बेंटिक नावाच्या गव्हर्नर जनरलला सांगितलं की भारतीय लोकांचं अज्ञान जर कमी करायचं असेल, भारतामध्ये फक्त नौकर वर्ग निर्माण करायचा असेल तर भारतामध्ये पाश्चात्य भाषेमधून, इंग्रजी भाषेमधून पाश्चात्य शिक्षण तरुण पिढीला दिलं पाहिजे. 1835 मध्ये पाश्चात्य शिक्षणाचा पाया भारतामध्ये घातला गेला. ठिकठिकाणी मिशनऱ्यांच्या शाळा सुरू झाल्या, परंतु राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा या भारतामध्ये मात्र त्यावेळी निघालेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे देशप्रेम जर निर्माण करायचं असेल, राष्ट्रीय शिक्षण जर तरुणांना द्यायचं असेल तर त्याच्यासाठी लोकमान्य टिळकांनी आगरकर, चिपळूणकर यांच्या मदतीने 1880 मध्ये या पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली होती. की पाश्चात्य शिक्षणाचा पगडा या भारतीय लोकांवर पडू लागलेला असतानाच क्लर्क असोत, कारकुन असोत यांच्यासारखे लोक या इंग्रजी शिक्षणामधनं तयार होत असताना लोकमान्य टिळकांनी पाहिलं असेल त्याच्यासाठी
तरुणांना राष्ट्रीय शिक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून सुरुवातीला मी बोलून गेलो की हिंदी भाषा ही संपूर्ण भारतामध्ये बोलली गेली पाहिजे. याच्यासाठी त्यावेळी लोकमान्य टिळकांनी प्रयत्न केलेला होता. ज्या राज्यामध्ये जी भाषा बोलली जाते त्या भाषेमध्ये शिक्षण दिलं पाहिजे असे विचार त्यावेळी लोकमान्य टिळकांनी मांडलेले होते. आणि म्हणून राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी 1880 मध्ये टिळकांनी खऱ्या अर्थाने या पुण्यामध्ये या नेहमीची स्थापना केलेली होती. तर इंग्रजांच्या संपर्कामध्ये आल्यामुळे आपल्यामधला अज्ञानी काही प्रमाणामध्ये कमी झालेलं होतं की इंग्रजांनी सुरुवातीला 1770 मध्ये दी बेंगाल गॅझेट नावाचं पहिलं वर्तमानपत्र भारतामध्ये सुरू केलं. आज आपण म्हणतो की लोकशाहीचा 14 स्तंभ आज असंख्य वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये असंख्य वर्तमानपत्र असंख्य वृत्तपत्र निघत आहेत. तर देश जेव्हा पारतंत्र्यामध्ये होता त्या इंग्रजांच्या काळामध्ये दी बेंगाल गॅझेट नावाचं पहिलं वर्तमानपत्र भारतामध्ये इंग्रजांकडनं छापलं गेलं, इंग्रजांकडनं प्रसिद्ध केलं गेलं, इंग्रजी भाषेमध्ये ते छापलं जात होतं. आणि याच्यामुळे सुरुवातीला वृत्तपत्रांना या भारतामध्ये प्रबोधन करता आलं नाही, जागृती करता आली नाही. की असंख्य वृत्तपत्र सुरुवातीला इंग्रजांकडनं प्रसिद्ध केली जात होती, छापली जात होती, तो त्याच्यामधनं जनजागृती झाली नाही. काळाच्या ओघामध्ये या देशाचा इतिहास बदलू लागला. 1858 पर्यंत या देशामध्ये 664 लहान मोठी वर्तमानपत्र निघू लागलेली होती. काही देशी भाषेमध्ये होती, काही पाश्चात्य भाषेमध्ये होती. आणि याच्यामुळे लोकमान्य टिळकांच्या लक्षामध्ये आलं की जनतेच्या समस्या सरकारपर्यंत जर पोचवायच्या असतील, जनतेमध्ये जागृती निर्माण करायची असेल, जनतेच्या अन्याय अत्याचाराला वाचा जर फोडायची असेल तर त्याच्यासाठी वर्तमानपत्र काढल्याशिवाय पर्याय नाही. हे टिळकांच्या लक्षामध्ये येतात. लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र त्यावेळी सुरू केलेली होती. सुरुवातीला आगरकर आणि केळकर या दोघांनी या वृत्तपत्रांची जबाबदारी टाकली गेली. नंतर स्वतः लोकमान्य टिळक या दोघं वृत्तपत्रांचे संपादक झाले. असंख्य लेख या वर्तमानपत्रामधनं त्यावेळी छापले गेलेले. त्यांच्याबद्दल मला बोलायचं नाही. तो सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? राज्य कारभार करणं म्हणजे सूड घेणे नव्हे. अशा प्रकारचे अग्रलेख लिहून त्यावेळी ब्रिटिश सरकारवर टीका करणारा हा महान व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला होता. आणि म्हणूनच या वृत्तपत्रामधनं जनजागृती केली गेली, जनतेच्या समस्या सरकारबंद मांडल्या गेल्या. ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये दुष्काळ पडलेला असेल, रोगराईच्या साथी आलेल्या असतील, क्रांतिकारकांची धरपकड केली गेलेली असेल, त्यावेळी लोकमान्य टिळकांनी या दोघं वृत्तपत्रांमधनं खऱ्या अर्थाने या ब्रिटिश सरकारवर गणगणाती टीका करून जनतेचा आवाज बुलंद करण्याचं काम या वृत्तपत्रांमधनं केलेलं होतं. तर 1884 मध्ये लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली गेली. या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आधारे 1885 मध्ये पुण्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालय स्थापन केलं गेलं. मागे 3 वर्षापूर्वीचा अहवाल मी सहज वाचत होतो की भारतामध्ये असंख्य विद्यापीठ आहेत, असंख्य शाळा महाविद्यालय आहेत. तो 3 वर्षापूर्वीचा जागतिक रिपोर्ट मी वाचत असताना माझ्या लक्षात आलं की एकेकाळी ज्या फर्ग्युसन महाविद्यालयामधनं चांगल्या प्रकारचे देशभक्त तयार होत होते, चांगल्या प्रकारचे समाज सुधारक तयार झालेले होते, चांगल्या प्रकारचे राजकारणी आणि विद्वान लोक ज्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये एकेकाळी तयार होत होते, त्या फर्ग्युसन कॉलेजचा 3 वर्षापूर्वी मी सहज नंबर पाहत होतो, रँक पाहत होतो की एकेकाळी ज्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळकांनी प्राध्यापकाचं काम केलेलं होतं, त्या भारतामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाला ज्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली होती, त्या महाविद्यालयाचा दर्जा आज कुठे आहे हा विचार करत असताना सहज ती रँक जेव्हा मी पाहिली, त्या 3 वर्षापूर्वी या भारतामध्ये म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालय एकेकाळी टिळकांच्या काळामध्ये नावाजलेलं असताना त्याची रँक ही मात्र मागे आलेली दिसून आलेली होती. की शाळा महाविद्यालय विद्यापीठांची भारतामध्ये आता कमी नाही, परंतु प्राध्यापक प्राचार्य यांच्यावर खरं म्हणजे महाविद्यालय ओळखली जात असतात. जेवढं कष्ट जेवढं श्रम आम्ही घेणार तेवढी शाळा महाविद्यालय विद्यार्थी पुढे जाणार आहेत. आणि एकेकाळी फर्ग्युसन महाविद्यालय हे लोकमान्य टिळकांमुळे ओळखलं जात होतं. तो प्राध्यापकाची नोकरी करत असताना
समाज अगोदर सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा, या एका गोष्टीवरनं लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये मतभेद झाले की सुरुवातीला भारतामध्ये समाज सुधारणा झाल्या पाहिजेत की भारताला स्वराज्य मिळालं पाहिजे, या एका प्रश्नावरनं दोघांमध्ये मतभेद झाल्यावर लोकमान्य टिळकांनी नंतरच्या काळात प्राध्यापकाचा राजीनामा दिला. भारताच्या राजकारणामध्ये उतरून त्यांनी देश सेवा करण्याचं ठरवलं. योगायोग हिंदुस्थानचा इतिहासही बदलू लागलेला होता. 1905 मध्ये लॉर्ड कर्जनने फोडा आणि जोडा विचारसरणीचा अवलंब करून बंगालची फाळणी केली आणि मुसलमानांना खुश करण्याचा प्रयत्न केला. याच्यामुळे भारतामधली जनता संतप्त झाली. जनतेचा माओवादी नेत्यांवरचा विश्वास उडाला. 1905 नंतर खऱ्या अर्थाने लाल बाल पाल या जालवादी नेत्यांकडे या हिंदुस्थानचं नेतृत्व आलेलं होतं. आणि म्हणून सुरुवातीलाच मी म्हणून गेलो की 1905 ते 1920 हा जहालवादी नेत्यांचा कालखंड आहे की या कालखंडामध्ये नेत्यांनी क्रांतिकारकांनाही पाठिंबा दिलेला होता आणि आपल्या जहाल विचारसरणीने संपूर्ण हिंदुस्थान त्यांनी ढवळून सोडलेला होता. तर एकीकडे बंगालची फाळणी होताच जहालवादी विचारसरणीचे लोक या देशाचं नेतृत्व करू लागलेले होते. नेमकं 1906चं वर्ष उजाडलं. कलकत्ता शहरामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन घेतलं गेलं. या अधिवेशनाला लोकमान्य टिळक उपस्थित राहिले. त्या कलकत्त्याच्या अधिवेशनामध्ये जी सभा झाली, लाखो लोकांचा समुदाय लोकमान्य टिळकांचा विचार ऐकण्यासाठी त्या कलकत्त्याच्या सभेला एकत्र आलेले होते की आज जे आपण पाहतो गिनीज बुक मध्ये कोणतं ना कोणतं रेकॉर्ड मोडणाऱ्या व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. तो देश स्वातंत्र्यामध्ये असताना, या देशामध्ये काँग्रेस स्थापन झालेली असताना 1906ची ती कलकत्त्याची लोकमान्य टिळकांची सभा जर आपण पाहिली तर रेकॉर्ड ब्रेक अशी प्रचंड गर्दी, प्रचंड लोकांचा समुदाय त्या टिळकांचे विचार ऐकण्यासाठी त्या कलकत्त्याच्या सभेला एकत्र जमलेला होता. कारण की टिळकांबद्दल मी म्हणेन की सामान्य लोकांमध्ये वावरणारा काँग्रेसचा पहिला नेता होता. आज देखील आपण पाहिलं की इंग्रजांचा पगडा आजही आमच्यावर आहे. गोरगरीब सामान्य असतील यांना नेते म्हणा, अधिकारी म्हणा, या आजी यांना भेटायला लाज वाटते. तो त्यावेळी पहिला नेता मी म्हणेल त्या गोरगरीब आणि सामान्य लोकांचा नेता होता. टिळकांसारखा पहिला व्यक्ती होता. काँग्रेस जरी स्थापन झालेली असली तो टिळक हे काँग्रेसचे पहिले नेते होते की पहिल्यांदा 1908 मध्ये ते तुरुंगात गेलेले होते. की काँग्रेस स्थापन होऊन 1885 ला काँग्रेस स्थापन झाली. 20 वर्ष झालेली होती. अर्ज विनंत्या करून शांततेच्या मार्गाने काँग्रेसच्या नेत्यांनी आपले अधिकार मागून पाहिले. सरकार मात्र त्यांना अधिकार द्यायला तयार नव्हते. आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी कलकत्त्याच्या अधिवेशनाला उपस्थिती दिलेली होती. कलकत्त्याच्या अधिवेशनामध्ये ठराव पास केला गेला की पुढच्या वर्षाचं अधिवेशन हे नागपूरमध्ये न घेता ते सुरत शहरामध्ये घेण्यात यावं. याचा अर्थ असा की लोकमान्य टिळकांच्या जहाल विचारसरणीमुळे काँग्रेसचे नेतेही मागे पुढे पाहत होते की 1907चं अधिवेशन जर नागपूरला घेतलं तर जहालवादी गटाचं नेतृत्व हे काँग्रेसवर निर्माण होईल, काँग्रेसवर जहालवाद्यांचं वर्चस्व वाढेल, हे माओवादी नेत्यांच्या लक्षामध्ये येतात. त्यांनी 1907चं अधिवेशन नागपूर शहरामध्ये न घेता ते सुरत या शहरामध्ये घेण्याचं ठरवलं. या ठिकाणी आपल्याला खरं म्हणजे लोकमान्य टिळकांचा दरारा आणि लोकमान्य टिळकांचं वर्चस्व हे आपल्याला दिसून येतं. म्हणायचा मुद्दा एक की जहालवादी आणि माओवादी यांच्यामध्ये मतभेद होऊ लागलेले होते. अशा परिस्थितीमध्ये 28 डिसेंबर 1907 ला सुरत शहरामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं 23वे अधिवेशन घेतलं गेलं. या अधिवेशनाला लोकमान्य टिळक, काही माओवादी नेते हे देखील उपस्थित होते. शांततेच्या मार्गाने अधिवेशनाला सुरुवात झाली आणि त्याच वेळी लोकमान्य टिळकांनी त्या सुरत मधल्या माओवादी नेत्यांना सांगितलं की सुरतच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद हे लाला लजपत राय यांना देण्यात आलं. मी सुरुवातीलाच बोललो, लाल, बाल, पाल या 3 लाला लजपत रायचा पंजाब सिंह विचारसरणी नेता 1907 मधून सुटून बाहेर आलेला होता. लाला लजपत राय देखील
त्या सुरतच्या अधिवेशनाला उपस्थित होते आणि नेमकं माओवादी नेते रासबिहारी घोष नावाच्या व्यक्तीला त्या सुरतच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद देणार. हे जेव्हा लोकमान्य टिळकांच्या लक्षामध्ये आलं, लोकमान्य टिळक व्यासपीठावर जाऊन उभे राहिले. त्या ठिकाणी जमलेल्या सभेमध्ये गोंधळ सुरू झाला. तो लोकमान्य टिळकांनी त्यांनी माओवादी नेत्यांना विनंती केली की आता ज्यांची तुरुंगामधून सुटका झालेली आहे त्या लाला लजपतराय यांना सुरतच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद देण्यात यावं अशी विनंती लोकमान्य टिळकांनी माओवादी पाहिली. तो माओवादी नेते लाला लजपतराय यांना अध्यक्षपद देण्यास तयार नव्हते. परिणाम असा झाला की 1885 ला जी काँग्रेस स्थापन झाली तिची 1907 मध्ये 2 गट बनले. एक गटाचं नेतृत्व जालवादी गटाचं नेतृत्व लोकमान्य टिळकांकडे आलं, तर माओवादी गटाचं नेतृत्व दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, रानडे, आगरकर या नेत्यांकडे माओवादी गटाचं वर्चस्व आलेलं होतं. आणि अशा प्रकारे सुरतच्या अधिवेशनामध्ये ही काँग्रेस दुभंगली, काँग्रेसचे 2 तुकडे झाले आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी करून संपूर्ण भारताचा दौरा सुरू केला. जनतेमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार हा चतुसूत्री कार्यक्रम लोकमान्य टिळकांनी तळागाळातील लोकांना पटवून देण्याचं काम केलं. आणि याच्यामुळे ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा खटला भरून त्या लोकमान्य टिळकांना 6 वर्षाची शिक्षा दिली. म्हणायचा माझा मुद्दा आहे की आपण हे लहानपणी ऐकलेला आहे. तो मंडालेचा तुरुंग जर आपण पाहिला, मंडाले त्या ब्रह्मदेशाची भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली तर राजस्थानमध्ये जशी वादळं येतात उन्हाळ्यामध्ये तशा प्रकारची वादळं त्या ब्रह्मदेशामध्ये येत असतात. योगायोग म्हणावं लागेल की 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगामध्ये ठेवलं गेलं आणि 1939 मध्ये सुभाष बाबूंनी जेव्हा ब्रिटिश सरकारकडे स्वातंत्र्याची मागणी केली त्यावेळी देखील सुभाष बाबूंना याच मंडालेच्या तुरुंगामध्ये ठेवलं गेलेलं होतं. की ज्या ठिकाणी वाळवंटासारखी वादळं येतात त्या मंडालेच्या तुरुंगाचं वर्णन मला करायचं नाही एवढं. तर त्या ठिकाणी रात्री जर आपण झोपलो मंडालेच्या तुरुंगात आणि सकाळी जर उठलो तर त्या संपूर्ण तुरुंगाच्या त्या फरशीवर म्हणा, स्टाईलवर म्हणा, बारीक धुलीकण की जे नाका तोंडात जात असतील, जेवणामध्ये जात असतील, की महान नेता की ज्याने हिंदुस्थानचं नेतृत्व केलं त्याच्या यातन्या, त्याचे कष्ट जर आपण पाहिले की मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळकांना प्रचंड त्रास त्यावेळी सहन करावा लागलेला होता. आणि नेमकं 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना पकडून मंडालेच्या तुरुंगामध्ये टाकलं गेलं. ही बातमी जेव्हा वर्तमानपत्रामध्ये छापली गेली तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की या महाराष्ट्रामध्ये आपण ज्या साक्री तालुक्यामध्ये राहतो त्या साक्री तालुक्यामध्ये हे पांढरा नदीच्या काठावर कासारा नावाचं गाव आहे. की साक्री तालुक्याला जे पुरोगामी विचारसरणीचा तालुका म्हणून ओळखलं जातं त्याच्या मागचा इतिहास जर आपण पाहिला मित्रांनो की एकीकडे टिळकांना पकडून मंडालेच्या तुरुंगामध्ये टाकलं गेलेलं होतं. वर्तमानपत्रामध्ये त्या बातम्या छापल्या गेलेल्या होत्या आणि नेमका कासारे गावामधल्या ज्यांचे ओठ दाबले तरी रक्त बाहेर येईल असे 1ली ते 4थीचे पोरं जर आपण पाहिले मराठी शाळेचं स्वातंत्र्य कशाशी खातात हे छोट्या पोरांना कळत नाही. परंतु त्यावेळेला या साक्री तालुक्यामधल्या कासाऱ्यामधल्या मराठी शाळेमधल्या मुलांना गुरुजीकडनं, शिक्षकाकडनं कळालेलं असेल की टिळकांना पकडून मंडालेच्या तुरुंगामध्ये टाकलं गेलं. ही बातमी कासाऱ्यामधल्या मराठी शाळेच्या मुलांना कळतात. त्या मराठी शाळेच्या मुलांनी शिक्षकांना सांगितलं की जोपर्यंत लोकमान्य टिळकांची तुरुंग होत नाही आम्ही शाळेमध्ये. मित्रांनो, भारतीय संत आंदोलनाच्या इतिहासामध्ये त्या छोट्याशा गावाचं वर्णन मी मुद्दाम करत आहे की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये त्या कासाऱ्याची शाळा विद्यार्थ्यांनी बंद करून टाकली होती. हे लोकमान्य टिळकांचं प्रेम जर आपण पाहिलं की लहान मुलांपर्यंत देखील टिळकांचे विचार त्यावेळी पोहोचलेले होते. आणि नेमकं टिळक तुरुंगामध्ये असताना भारतामधल्या मुसलमानांना खुश करण्यासाठी 1909चा मोर्लो मिंटो सुधारणा कायदा या ब्रिटिशांनी पास करून टाकला. की एकीकडे सुधारणा द्यायच्या आणि एकीकडे जनतेवर अत्याचार करायचा अशा प्रकारचं दुटप्पी धोरण त्या ब्रिटिशांच्या काळामध्ये भारतामध्ये सुरू झालेलं होतं. आणि म्हणून 1909चा कायदा पास झाला.
त्या 1909च्या कायद्यामध्ये पाकिस्तानची बीज रोवली गेली की देश 1947ला स्वातंत्र्य झाला, तो पाकिस्तानची बीज ही 1909च्या कायद्यामध्ये पेरली गेलेली होती आणि म्हणून या कायद्यानुसार मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेला. या कायद्यामध्ये दोष आहेत, या कायद्यामध्ये उणिवा आहेत, हे टिळकांच्या लक्षामध्ये येतात. लोकमान्य टिळकांनी त्या 1909च्या कायद्यावर टीका केली की 1909चा कायदा हा स्वराज्यही नव्हे आणि स्वराज्याचा पायही नव्हे, की अशा प्रकारे गंधनाची टीका करणारा माणूस विचारवंत एकेका या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला होता. नेमकं जगामध्ये 1914ला पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि त्याच वेळी लोकमान्य टिळकांची तुरुंगामधनं सुटका झाली. पुनच्च हरिओम म्हणायचा मुद्दा एक की तुरुंगात मधनं सुटका होतात लोकमान्य टिळकांनी पुन्हा भारताचा दौरा सुरू केला. 1915चं वर्ष उजाडलं. मुंबई शहरामध्ये पुन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन घेतलं गेलं. या अधिवेशनाला अॅनी बेजंट नावाची स्त्री उपस्थित होती. अॅनी बेजंट नावाच्या स्त्रीने काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं की भारताला खरोखर स्वातंत्र्य हवं असेल तर भारतामधल्या काँग्रेसच्या नेत्यांनी होमरू आंदोलन सुरू करावं, अशा प्रकारची विनंती अॅनी बेजंट नावाच्या स्त्रीने माओवादी नेत्यांना केली. तो माओवादी नेत्यांनी मात्र बेजंटबाईचं ऐकलं नाही आणि याच्यामुळे बेजंटबाई लोकमान्य टिळकांना भेटल्या. दोघांनी मिळून 1916 मध्ये अखिल भारतीय पातळीवर होम रूल लीग नावाची संघटना स्थापन केली. होम रूल हा आयरिश भाषेमधला शब्द आहे. होम रूल म्हणजे स्वराज्य. सुरुवातीला मी सांगितलं की लोकमान्य टिळकांच्या चतुसूत्री कार्यक्रमामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे, कारण की काल परवाच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य साहेब बोललेले होते. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अतिशय सुंदर वर्णन सरांनी केलेलं होतं की माणसाचं पोट मोठं असलं आणि हातपाय जर बारीक असले त्याला शरीर नाही म्हटलं जात. नेमकं टिळकांच्या चतुसूत्री कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं मित्रांनो की स्वराज्य म्हणजे सेल्फ गव्हर्नमेंट, की स्वतःचं स्वराज्य आपल्याला हवं होतं. भारतामध्ये ज्या ज्या वस्तू पिकवल्या जातात त्या स्वदेशीचा वापर हा भारतीय लोकांनी केला पाहिजे. त्याच प्रकारे राष्ट्रीय शिक्षण, देशी भाषेमध्ये शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि परकीय मालावर बहिष्कार, याच्या मधल्या आज देखील कोणत्याही एका गोष्टीचा स्वीकार हा भारतामधल्या अर्थतज्ञांनी केला. मग आज देखील आपण परकीय मालावर बहिष्कार जरी टाकला, कारण की उठल्यापासून पेस्ट करण्यापासून तर झोपेपर्यंत जेवढ्याही वस्तू आज कारखाना जोडलेला आहे, तो जपान असो, रशिया असो, चीन असो, इंग्लंड असो, अमेरिका असो, ईस्ट इंडिया कंपनी तर नष्ट झाली हो. असंख्य कंपन्या आजी पाश्चात्य कंपन्या भारतामध्ये आहेत आणि याच्यामुळे लोकमान्य टिळकांचा चतुसूत्री कार्यक्रम आपण पाहिला की बहिष्कार, परकीय मालावर आज देखील आपण बहिष्कार टाकला. शेतकऱ्याच्या मालाला फिकायशीर भाव जर हवा असेल, शेतकऱ्याच्या कापसाला योग्य भाव जर भारतामध्ये आज दिला गेला तर एका वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही भक्कम पायावर उभी राहील. एवढी प्रचंड ताकद या चतुसूत्री कार्यक्रमामध्ये होती. तू टिळक मरण पावले, टिळकांचे विचारी नष्ट होऊ लागले की काय. आणि याच्यामुळे पुण्यतिथ्या जयंत्या साजऱ्या कराव्या लागतात की आज देखील मित्रांनो शिवाजी तुमच्या आमच्यामध्ये जन्माला येऊ शकतो, टिळक देखील जन्माला येऊ शकतो. कारण मी म्हणत नाही, लोकमान्य टिळक म्हणून गेलेले होते की बंगालमध्ये जेव्हा वंगभंग चळवळ सुरू झाली तेव्हा लोकमान्य टिळकांनी एका भाषणामध्ये म्हटलेलं होतं की शिवाजी फक्त हिंदूंमध्ये जन्माला येईल असं नाही, तर मुसलमानांमध्ये देखील शिवाजी जन्माला येऊ शकतो. म्हणायचा मुद्दा आहे की समस्या असंख्य आहेत. मालाला आज देखील योग्य भाव जर दिला गेला तेव्हा भारतामधली लोकसंख्या ही 125 कोटीच्या पुढे निघून गेलेली आहे. प्रत्येक स्वाभिमानी देशभक्त भारतीयाने शेतकरी जो कापूस पिकवतो त्या कापसापासून जे कापड तयार होतं, अंगावर मित्रांनो दरवर्षी फक्त 1 मीटर कापसापासून तयार केलेलं कापड हे जरी भारतीय लोकांनी खरेदी केलं तरी देखील हिंदुस्थानची अर्थव्यवस्था ही मजबूत पायावर तयार होणार आहे. कारण की आज जी बाहेरची विद्यापीठ जर आपण पाहिली, फॅशन जर आपण पाहिली की चांगले कपडे घालूनच मनुष्य चांगला दिसतो असं नाही, कपड्यांवर मनुष्य ओळखला जात नाही, त्याचे विचार कसे आहेत याच्यावर व्यक्ती ओळखला जातो. की गांधीजींनी एकेकाळी चरखा चलाव हा नारा त्यावेळी दिलेला होता.
परंतु त्यावेळी टिळकांची चतुसूत्री कार्यक्रम जर आपण पाहिला की जेणेकरून स्वदेशीचा वापर करा, भारतामधला पैसा बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या, हा दूरदृष्टीचा विचार डोळ्यासमोर ठेवून हा चतुसूत्री कार्यक्रम त्यावेळी लोकमान्य टिळकांनी आपल्या डोळ्यासमोर मांडलेला होता. आणि एकीकडे बेजंटबाई आणि लोकमान्य टिळक या दोघांनी एकत्र येऊन नेमकं 1916 मध्ये हे होमरूल आंदोलन हे भारतामध्ये सुरू केलं. या आंदोलनाला शेतकरी असतील, मजूर असतील, कारागीर असतील, कामगार असतील, गोरगरीब असतील, या सगळ्या लोकांनी या होमरूल आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता. लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा तर बेजंटबाईने न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ या 2 वृत्तपत्रांमधून या होमरूल आंदोलनाचे उद्देश हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आणि याच्यामुळे हे आंदोलन भारतामध्ये यशस्वी होऊ लागलेलं आहे. हे ब्रिटिश सरकारच्या लक्षामध्ये येतात. त्या ब्रिटिश सरकारने 20 ऑगस्ट 1917 जबाबदार शासन पद्धतीची घोषणा केली की भारतीय लोकांना राज्य कारभारामध्ये सामावून घेतलं जाईल. हे 1917च्या ऑगस्ट घोषणेनुसार या ब्रिटिश सरकारला मान्य करावं लागलेलं होतं. हा खरं म्हणजे लोकमान्य टिळक, बेजंटबाई आणि जहालवादी नेत्यांचा हा मोठा विजय म्हटला पाहिजे. त्या होमरूल आंदोलनाच्या निमित्ताने 1917 मध्ये लोकमान्य टिळकांनी धुळे शहराला देखील मित्रांनो भेट दिलेली होती. धुळ्यामध्ये आजही पाचकंदील आहे. त्या पाचकंदीलच्या बाजूला एक चावडी आहे. त्या पाचकंदील या ठिकाणी लोकमान्य टिळकांची 1917 मध्ये मोठी जंगी सभा घेतली गेली. धुळ्यामधल्या लोकांमध्ये जागृती करण्याचं काम 1917 मध्ये त्यावेळी त्या लोकमान्य टिळकांनी केलेलं होतं. काळाच्या ओघात अशा प्रकारे भारतामध्ये जनजागृती करत असताना तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून देखील लोकमान्य टिळकांना ओळखलं जात असतं. तर बॅरिस्टर जिना, रहमत अली, सय्यद अहमद खान हे पाकिस्तानचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना सारख्या व्यक्तीने देखील लोकमान्य टिळकांना आपलं त्यावेळी गुरु मानलेलं होतं. 1 ऑगस्ट 1920 टिळकांचा मृत्यू झाला. त्यावेळी बॅरिस्टर जिनाने की भारताच्या इतिहासामध्ये ही घटना जर आपण पाहिली की बॅरिस्टर जिना सारखा विद्वान व्यक्ती की ज्याने लोकमान्य टिळकांना आपलं गुरु मानलेलं होतं, आपला गुरु मुंबईमध्ये मरण पावलाय. बॅरिस्टर जिनाच्या लक्षामध्ये येतात टिळकांना खांद्या देण्याचं काम त्यावेळी बॅरिस्टर जिनाने केलेलं होतं. आणि अशा प्रकारे या राजकारणामध्ये घोडदौड सुरू असताना 1918 मध्ये लोकमान्य टिळकांनी इंग्लंडचाही दौरा केलेला होता. काळाच्या ओघामध्ये 1919चा मॉन्टेग्यू चेम्स सुधारणा कायदा ब्रिटिशांनी पास केला. त्या कायद्यावर देखील त्या लोकमान्य टिळकांनी त्यावेळी गणगणाती टीका केलेली होती. आणि अशा प्रकारे सामाजिक आणि राजकीय कार्य करत असताना 1 ऑगस्ट 1920 त्या महान जहालवादी नेत्याचं हे मुंबईमध्ये दुःखद निधन झालेलं होतं. तो भारताच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो, 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य टिळकांसारख्या सूर्याचं निधन झालं. तर 1 ऑगस्ट 1920 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झालेला होता. की योगायोग भारताच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं की एक सूर्य मावळत होता आणि दुसरा सूर्य दलित जातीमध्ये एका सामान्य गोरगरीब दलित पददलित अशा जातीमध्ये लोकभाऊ अण्णाभाऊ साठे यांचा 1 ऑगस्टला जन्म झालेला होता. त्यांची मित्रांनो आज 101वी जयंती आपण साजरी करत आहोत. अतिशय हालाकीमध्ये जन्म झालेला व्यक्ती, त्याच्यामुळे शिक्षणाकडे अण्णाभाऊंना लक्ष देता आलं नाही. त्यांचे वडील मुंबईला कामगार म्हणून कामानिमित्त गेलेले होते. लहानपणापासूनच अण्णाभाऊंना कामगारांच्या जीवनाची ओळखी झालेली होती. संप, मोर्चे, आंदोलन या गोष्टी सतत कानावर पडल्याने त्यातून ते कमी वयामध्ये कामगार चळवळीकडे ओढले गेले. कामगार चळवळीमध्ये ते सहभागी झाले. उत्कृष्ट तमाशा कलावंत म्हणून त्यांचं नाव हे भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलेलं आहे. एवढं नव्हे तर एक सुप्रसिद्ध शाहीर म्हणून देखील अण्णाभाऊ साठे हे भारतामध्ये ओळखले जात असतात. संपूर्ण 1944 मध्ये अण्णाभाऊ साठेंनी लाल बावटा कला पथकाची स्थापना त्यावेळी केलेली होती. देश स्वातंत्र्यामध्ये होता. खेड्यापाड्यामध्ये जाऊन
जनजागृती करायची होती. आजच्या सारखी आधुनिक साधनं त्यावेळी अस्तित्वात नव्हती आणि याच्यामुळे तमाशा, पोवाडे, पथनाट्य यांच्यामधून याच्यातून लोकांमध्ये जनजागृती केली जात होती. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे नावाच्या व्यक्तीने 1944 मध्ये लाल बावटा कला पथकाची स्थापना करून महाराष्ट्रामधल्या जनतेमध्ये जनजागृती घडवून आणली. अण्णाभाऊंनी एकूण 35 कादंबऱ्या लिहिल्या, 11 नाटकं लिहिले. आपल्या लिखाणातून अण्णाभाऊंनी दलितांच्या दुःखाला वाचा फोडण्याचं काम केलेलं होतं, की ज्या दलित बांधवांना हजारो वर्ष राजकारणापासून, समाजापासून, शिक्षणापासून अलिप्त ठेवलं गेलेलं होतं, त्या मांग जातीमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीने महामानव डॉक्टर भीमराव आमचे आंबेडकर यांच्यासारखं या दलित बांधवांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं होतं. सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या अण्णाभाऊंनी त्यावेळी रशियाचा दौरा केलेला होता. कम्युनिस्ट विचारसरणीचा पगडा या अण्णाभाऊंवर पडलेला होता. कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या यांच्यामधून या महान लोकशाहीराने शेवटपर्यंत या महाराष्ट्रामध्ये जनजागृती करण्याचं काम केलेलं होतं. अशा या दोन महामानवांची पुण्यतिथी आणि जयंती आज आपण आपल्या महाविद्यालयातर्फे साजरी करत आहोत. त्या दोघं लोकांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब एस टी सोनवणे, त्याच प्रकारे NSS चे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक घरटे, विद्यार्थी विकास कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक खोडके आणि ज्यांनी माझे विचार थोडक्यात ऐकून घेतले ते माझे प्राध्यापक बंधू, प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, या दोघांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त मी माझे विचार थोडक्यात तुमच्या समोर मांडले. तुम्ही माझे विचार गोड करून घेतले. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद प्राध्यापक सावळे सर. एक थोर संपादक, पत्रकार, गणितज्ञ, जागतिक कीर्तीचे विचारवंत असा ज्यांचा परिचय आपण करून दिला ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. तरुणांबद्दल ते असं म्हणतात, ज्याचं मन मनगट आणि मस्तिष्क बळकट आहे तो खरा तरुण. असे विचार आपण आमच्या समोर प्रस्तुत केले. त्याचप्रमाणे दुसरे महान विभूती अण्णाभाऊ साठे यांचा जन्मच मुळात चळवळीतून, कामगार चळवळ, तमाशा कलावंत, एक थोर समाज सुधारक, लोकशाहीर अशा उपाध्या त्यांच्या मागे लागल्यात. अशा प्रकारचे महान दोघं विभूती यांना आपण आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून त्यांना विनम्र असं अभिवादन आपण केलेलं आहे. धन्यवाद सर. यानंतर आपण कार्यक्रमाच्या पुढे पुढे सरकत आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य कन्क्लुजन आपल्या नेहमीच्या परंपरेप्रमाणे आपण प्राध्यापक प्रबोधने जसं कन्क्लुजन करतो त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचं देखील कन्क्लुजन करण्यासाठी माननीय प्राचार्य महोदयांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मी त्यासाठी आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक LJ गवळी सर यांना विनंती करतो की त्यांनी या सावळे सरांच्या याच्यावरती समापन करावं. प्राध्यापक गवळी सर. आवाज येतोय का भाऊ? हो येतोय येतोय. ज्ञान प्रबोधिनीच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब एस टी सोनवणे आणि आजचे वक्ते माझे मित्र प्राध्यापक PM सावळे आणि ज्ञान प्रबोधिनीचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक बळसाने तलवारे आणि सूत्रसंचालनकार खोडके सर. मला आज कॅल्क्युलेशन करण्याची संधी प्राचार्य साहेबांनी उपलब्ध करून दिली म्हणून मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.
आणि तो मी मिळवणारच असे म्हणणाऱ्या टिळकांची आज जयंती. मित्रांनो, प्राध्यापक PM साबळे सरांनी लोकमान्य टिळक गवडी सर पुण्यतिथी आहे. सॉरी सर, साबळे सरांनी लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांच्या वेगवेगळ्या पैलूंवरती अतिशय बहारदाररित्या प्रकाश टाकला. त्यांच्या विवेचनातून अप्रत्यक्ष असं जाणवलं की कोणतेही काम करताना ते काम भान ठेवून आखलं पाहिजे आणि बेभान होऊन अंमलात आणलं पाहिजे असा विचार टिळकांच्या व्यक्तिमत्वातून लक्षात आला. साबळे सरांनी वेगवेगळ्या पैलूंवरती प्रकाश टाकला. कोणतंही काम करताना ते काम तुम्ही जगा, नुसतं करू नका, ते जगलं पाहिजे, म्हणजे तुमच्या हातून ते काम सर्वोत्कृष्ट होईल. हा प्रचंड महत्वाचा विचार साबळे सरांच्या टिळकांबद्दलच्या विवेचनातून लक्षात आला आणि लोकमान्य टिळकांनी हा विचार जगून दाखवला. लोकमान्य टिळक कसे व्यक्तिमत्व होते याबद्दल साबळे सरांनी सांगितलं. ते एक गणित तज्ञ होते, पत्रकार होते, त्यांचा ज्योतिष शास्त्राचा चांगला अभ्यास होता, सर्वांगीण इतिहासाचा अभ्यास करणारे ते इतिहास तज्ञ देखील होते. त्यांच्या विवेचनातून असं लक्षात आलं की मानवी उत्क्रांतीचे ते अभ्यासक देखील होते, जहाल क्रांतिकारक होते, राजनीती तज्ञ होते. सावरकरांसारख्या क्रांतिकारकांना ब्रिटनमध्ये जाण्यासाठी सर्वतोपरी मदत करणारे गुरु होते. जनाना मिशन प्रकरणातील मावा नेत्यांना सांभाळून घेणारे त्यांचे ते वकील देखील होते. त्याचबरोबर त्यासाठी शंकराचार्याकडे माफी मागणारे नम्र पण जहाल नेतेही होते. समुद्र पार केला म्हणून काशीला जाऊन प्रायचित्त घेणारे कर्मठ देखील तितकेच होते. तर महर्षी कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाचे कौतुक करणारे उदार मतवादीही होते. हिंदुस्थानच्या पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशींना त्यांच्या शेवटच्या काळात मदत करणारे स्त्री पुरुष समानतेचे खंदे पुरस्कर्ते होते. राजद्रोहाच्या खटल्यात स्वतःची बाजू स्वतः मांडणारे कुशल वकील देखील लोकमान्य टिळक होते आणि ज्यांच्यासाठी खुद्द बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांच्यासारख्या मुस्लिम नेता रस्त्यावर आणि न्यायालयात लढत असे हिंदू मुस्लिम एकतेचे ते प्रतीक होते. शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू करून समाजाला एकत्र आणणारे समाजसेवक होते. रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करणारे शिवसेवक होते. सहकारी बँक सुरू करणारे सहकार महर्षी होते. तळेगाव येथे काच कारखाना सुरू करणारे स्वदेशी उद्योजक देखील होते. खोडके सर कंटिन्यू करते इकडे. हा, गवळी सरांच्या रेंज मधून गेले ते. ठीक आहे. धन्यवाद गवळी सर, आपण विवेचन केल्याबद्दल. यानंतर आपण एक मिनिट. हॅलो, हा बोला बोला. करू सर सुरू? हा चालेल. मग आजच्या या
प्राध्यापक PM सावळे सर यांच्या विचारांवरती आपलं कन्क्लुजन प्राध्यापक गवळी सर करत होते, परंतु तांत्रिक कारणामुळे पण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हॅलो तथा हॅलो हा गवळी सर. हॅलो हॅलो. हॅलो येतोय का आवाज? हॅलो. हो, कट झाला तसा. तसेच दुसरे महाराष्ट्राचे आणखी एक सुपुत्र म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. ही 1 ऑगस्ट ही लोकमान्यांची पुण्यतिथी, तर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे अण्णाभाऊंचा जन्म झाला. त्यांनी मराठीमध्ये 35 कादंबऱ्या लिहिल्या, त्यामधून फकीरा कादंबरीच्या तब्बल 20 आवृत्त्या निघाल्या. तिला 1961 मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. अण्णाभाऊ साठेंचे लघुकथांचे 15 संग्रह आहेत. त्यांच्या साहित्याचं मोठ्या संख्येने बऱ्याच हिंदुस्थानी भाषांमध्ये आणि काही अभारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त अण्णाभाऊंनी 3 नाटके, मराठी पोवाडा शैलीतील 15 गीते लिहिलीत. पोवाडा आणि लावणी यासारख्या लोककथात्मक कथा शैलीने लोकांमध्ये अण्णाभाऊ साठे लोकप्रिय बनले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकीरामध्ये अण्णाभाऊंनी आपल्या समुदायाला वाचवण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणारा नायक फकीराला मात्र चित्रित केले. अण्णाभाऊ पहिल्यांदा कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित होते. एक गौकर आणि अमर शेख या लेखकांसोबत ते लालबावटा कला पथक या तमाशा नाट्य परिसराचे सदस्य होते, असं सावळे सरांच्या विवेचनातून लक्षामध्ये आलं. ज्या मार्फत ब्रिटिशांच्या निर्णयांना आव्हान दिले जाईल. हिंदुस्थानी स्वातंत्र्यानंतर जाती व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी 16 ऑगस्ट 1947 ला मुंबई येथे मोर्चा काढला आणि त्या मोर्चामधली घोषणा होती, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन मध्येही ते एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती. अण्णाभाऊंनी मित्रांनो दलित व कामगारांच्या जीवनातील प्रकट करण्यासाठी कथांचा वापर केला. 1958 मध्ये पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी म्हटले होते की पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे. यातून त्यांनी दलित आणि कामगार वर्गाचे महत्व स्पष्ट केले. 1 ऑगस्ट 2001 रोजी अण्णाभाऊंचे विशेष टपाल तिकीट काढले गेले. इतकं योगदान शासनाला मात्र अण्णाभाऊंचं आवडलं. लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दोन्ही महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे महान सुपुत्र होते. या दोघी ज्ञान महर्षींच्या चरणावर मी माझा माथा टेकतो, नतमस्तक होतो आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी मला आजचे हे कन्क्लुजन करण्याची संधी दिली म्हणून त्यांचे आभार मानतो. सूत्रसंचालनकार प्राध्यापक डॉक्टर खोडके सर यांचेही आभार मानतो. सावळे सरांचे आभार मानतो. आणि बोलण्याच्या अनावधानामध्ये मला याचा उल्लेख केला गेला ज्ञान प्रबोधिनीचा अनावधानाने, तर त्याबद्दल क्षमा मागतो. माझ्या घरामध्ये रेंज नसल्यामुळे मला थोडस ऐकायला कमी येत होतं, त्याबद्दलची आपण नोंद घ्यावी असं मी म्हणतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्राध्यापक गवळी सर. माननीय प्राध्यापक सावळे सर यांच्या विचार मंथनावरती आपण आपलं विवेचन प्रस्तुत केलं. अतिशय अभ्यासपूर्ण असं विवेचन आपण देखील प्रस्तुत केलंय सर, त्याबद्दल आपले धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बापूसाहेब डॉक्टर इस्त्री सोनवणे सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय संबोधन करावं. प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर सोनवणे सर. हॅलो, आवाज येतोय? हो सर. आज रोजच्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त म्हणजे प्राध्यापक प्रबोधिनीचा जो कार्यक्रम होता त्या व्यतिरिक्त एक नवीन प्रेरणादायी असा कार्यक्रम की ज्या इतिहास पुरुषांचे माध्यमातून आपल्याला सुद्धा काहीतरी प्रेरणा किंवा शिकायला मिळत असतं. असे 2 महापुरुष, एक म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि दुसरे म्हणजे अण्णाभाऊ साठे.
अध्यक्षी भाषण किंवा अध्यक्षी मनोगत व्यक्त करत असताना असा कार्यक्रम जेव्हा असतो किंवा बऱ्याचदा असे कार्यक्रमामध्ये नेमकं काय बोलावं, कारण जे वक्ते असतात ते वक्त्यांनी प्रत्येक मुद्द्याला स्पर्श केलेला असतो. त्यातल्या त्यातचे खरे प्रमुख वक्ते प्राध्यापक साळवे सर, ज्यांनी कन्क्लुजन केलं ते प्राध्यापक गवळे सर आणि इतर. साळवे सर म्हटल्यानंतर त्यांचे संपूर्ण सनावड्या निर्णय प्रसंग व टिळकांच्या संदर्भात त्यांनी प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण किंवा प्रत्येक मुद्दा हा आपल्या समोर मांडला. त्यातून मला काय बोलावं असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला. परंतु ज्यावेळेस मी समीक्षण या नात्याने किंवा कन्क्लुजन या नात्याने जेव्हा बोलत असतो, ज्या ज्या काळामध्ये माणूस जन्माला येतो त्या काळामध्ये समाजातली परिस्थिती कशा प्रकारची असते, त्याचबरोबर समाजातले निर्णायक घटक कशा प्रकारे वागत असतात, राज्यातली देशातली परिस्थिती कशा प्रकारची असते, राजकीय सामाजिक परिस्थिती कशा प्रकारची असते, त्या माणूस आपल्या ठिकाणी असलेले विचारातून तो घडत असतो. प्रत्येक मनुष्य हा जन्माला आल्यानंतर त्याला एक स्वतंत्र एक स्वभाव हा काही पार्ट नाही, पण स्वभावाची स्थिती जी असते ती स्वभावाची स्थिती घरातून, शेजाऱ्या बाजारातून, मित्रातून, समाजातून ती आपल्या स्वभावाची परिस्थिती निर्माण होत असते. त्यासाठी एक विशिष्ट असं पुस्तक नाही स्वभाव निर्माण व्हायला. टिळक म्हटल्यानंतर सर्वांना परिचित आहे एक जहाल राष्ट्रवादी, प्रखर विचार मांडणारे, स्पष्ट विचार मांडणारे, अन्याय आणि असत्य यांची चीड असणारे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे ते उदाहरण वर्गातलं, शेंगा खाल्ल्या टरबले टाकले छडी मी घेणार नाही. अगदी विद्यार्थी दशेपासूनच अन्याय, परंतु जेव्हा ह्या लोकांनी त्या काळामध्ये जेव्हा 1856 जेव्हा त्या काळामधला इंग्रजांचा कालखंड, त्या कालखंडामध्ये जे जसे घडत गेले, त्यानंतर जेव्हा आपण अण्णाभाऊ साठे यांच्याकडे वळतो, तुकाराम रामभाऊ साठे, 1920 नंतरचा 1947चा कालखंड आणि 47 नंतरचा कालखंड, यांच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 1900 पूर्वीचा कालखंड आणि त्याच्यामध्ये आणि त्या परिस्थितीतून देशातच नाही तर जगात सुद्धा याची एक वेगळी प्रतिमा सर्वांसमोर आली, ती म्हणजे प्रखर जहालवादी, प्रखर राष्ट्रवादी, अत्यंत गणित आणि इंग्रजीवर अत्यंत प्रभुत्व, शिकवणं सुद्धा त्यांनी पुण्यात सुरू केलं होतं. स्पष्ट मत मांडणारे त्यांनी मग वर्तमान पेपरच्या माध्यमातून हे बघा, या दोघं व्यक्तींच्या मध्ये जेव्हा मी तुलना करतो, विचार करत होतो,
की टिळक म्हटल्यानंतर त्यांनी केसरी मराठा वगैरे असे दैनिक सुरू करून मंडालेच्या तुरुंगामध्ये गीतारस्य ग्रंथ लिहून समाजाला एक दिशा देण्याचं काम त्यांनी केलं, टिळकांनी केलं. समाज झोपलेला असताना त्यांना जागा करण्याचं काम टिळकांनी केलं. त्यानंतर जेव्हा 1920 नंतरचा जेव्हा अण्णाभाऊ साठेंचा आपण कालखंड घेतो, यांच्या बुद्धिमत्तेच्या बाबतीत विचारायलाच नको. मुळातच शिक्षण 1.5 दिवस शाळेत गेलेला हा माणूस ओरिजिनल जन्मताच अत्यंत प्रगल्भ, एकदम प्रचंड बुद्धिमत्ता. दलित समाजामध्ये जन्माला आल्यानंतर त्या काळामध्ये दलित समाजाला समाजाकडून मिळत असलेली वागणूक आणि त्या वागणुकीतून ते घडत गेले. म्हणून त्यांनी दलित समाजाला जागृत करण्याचं काम सुद्धा त्यांनी सुद्धा वेगळ्या प्रकारे केलं, टिळकांनी वेगळ्या प्रकारे केलं आणि अण्णाभाऊंनी वेगळ्या प्रकारे केलं. मग त्यांनी पोवाड्यातून असेल, गाण्यातून असेल, कथेतून असेल, नाटकातून असेल, कादंबऱ्याच्या माध्यमातून असेल, 1.5 दिवस गेला हा माणूस, ही हस्ती अशा कितीतरी कादंबऱ्या, नाटकं, गाणे, पोवाडे या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. बघा, दोघांमध्ये तुलना करतोय मी. एक समाज सुधारक, दोन्ही समाज सुधारक, पण समाजाला, झोपलेल्या समाजाला जागे करण्याचं काम त्यांनी वेगळ्या प्रकारे केलं. अण्णाभाऊंवर जेव्हा साम्यवादी विचारांचा प्रभाव सुरुवातीला होता, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या शिकवणीतून त्यांच्या विचाराचा प्रभाव नंतर मात्र अण्णाभाऊंच्या याच्यावर पडला. आणि त्यांचा कालखंड सुद्धा स्वातंत्र्य मिळाल्याचं कालखंड, जेव्हा ते 1869ला आपला 1969ला वारले वाटतं. आपल्या देशाच्या सरकार विरुद्ध धोरणावर सुद्धा त्यांनी प्रखर टीका केली. साहित्य संमेलनामध्ये स्पष्ट मत मांडलं. मुंबईमध्ये सुद्धा त्या काळामध्ये हजारोच्या संख्येने त्यांनी एक आंदोलन केलं आणि त्यांच्या ज्या काही कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्या, बघा, एक अशिक्षित माणूस जरी म्हटला तरी चालेल की अशिक्षित माणसाच्या कादंबऱ्यांवर जवळपास 10 ते 12 पिक्चरची निर्मिती, सिनेमाची निर्मिती झाली. फकीराई गाजलेली कादंबरी असा एक विद्येचा पूर्णपणे श्रीमंत असलेला, निसर्गताच देणगी. आजच्या काळामध्ये आम्ही पुस्तकं वाचतो, त्या पुस्तक वाचण्यामधून आम्ही नेमकं काय करतो असा प्रश्न आपण प्रत्येकाने, मी सुद्धा, प्रत्येकाने त्याच्यामध्ये प्रश्न आपण निर्माण केलं पाहिजे. ज्यावेळेस माणूस स्वतःशी प्रश्न विचारतो, स्वतःकडून उत्तर घेतो, त्यावेळेस तो माणूस काहीतरी वेगळा होत असतो. दुसऱ्याला प्रश्न विचारून प्रश्न निर्माण करू नये. स्वतःशी प्रश्न विचारून आपण त्या प्रश्नाला उत्तर आपणच दिलं पाहिजे आणि त्यातून माणूस घडत असतो. आणि या 2 महापुरुषांनी त्यांच्या ठिकाणी असलेल्या गुणवत्तेच्या माध्यमातून एक समाजाला एक वेगळ्या दिशेचा प्रवास, एक अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं, त्यांनी एक दिशा देण्याचं काम या दोन्ही महापुरुषांनी केलं. म्हणून या दोन्ही महापुरुषांना, एकाची जयंती, टिळकांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठेंची जयंती
म्हणून या दोन्ही महापुरुषांच्या प्रती एक एक आदरांजली त्याचबरोबर एक सॅल्यूट मी करतो आणि माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय प्राचार्य साहेब. आपण या दोन्ही महापुरुषांची तुलनात्मक माहिती सांगण्याचा प्रयत्न केला सर. एक अतिशय निडर, धीरोदात्त म्हणतो आपण त्याला, स्पष्ट वक्तेपणा आणि जहाल मतवादी विचारसरणीतून त्यांनी समाज प्रबोधन, समाजाला जागा करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कला प्रकारातून, कादंबरीतून, कथांमधून, तमाशामधून समाजाला जागा करण्याचा प्रयत्न केला. अशी तुलना आपण केली, त्याबद्दल धन्यवाद साहेब. यानंतर आपण कार्यक्रमाच्या आभाराकडे जात आहोत. आज आपल्या महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण दोन महान विभूतींची, एकाची जयंती, एकाची पुण्यतिथी साजरी केली. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि त्यांनी आपल्याला उद्बोधन देखील केलं, असे प्राचार्य साहेब यांचे दोघं विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठीचे प्रमुख वक्ते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक PM सावळे सर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असं विवेचन आपल्यापुढे प्रस्तुत केलं, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे प्राध्यापक सावळे सर यांच्या विचारांवरती ज्यांनी कन्क्लुजन केलं ते मराठी विभागाचे प्राध्यापक LG गवळे सर, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक CN गरटे सर, प्राध्यापक YM नांद्रे सर, त्याचप्रमाणे प्राध्यापक KD कदम सर, तो कार्यक्रम आयोजन केला. साळवे सर आणि CN गरटे. CN गरटे सर, सावळे सर, CN गरटे सर, नांद्रे सर, त्याचप्रमाणे कदम सर यांचं देखील अनमोल सहकार्य आपल्याला लाभलं, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ऑनलाईन कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच काही विद्यार्थी देखील उपस्थित आहे. आपण सर्वांचे या दोघं विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. करायचं सर बंद. हो, हो.